नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 22 मे रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते या ठिकाणी अभ्यासणार आहोत। लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण ज्या वेगवेगळ्या बॅचेस सुरू केलेल्या आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती देतो तुम्हाला। राज्यसेवेची पूर्व परीक्षेची एक विजयश्री बॅच आहे। या सगळ्या बॅचेस मध्ये नोट्स, टेस्ट सिरीज, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, मंथली टाइम टेबल इन्क्लूड असणार आहे। राज्यसेवेची फाउंडेशन बॅच 1 आता सुरू आहे, तिच्यावर मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट आहे। 2 बॅच जी आहे ती 7 जून पासून सुरू होणार आहे। त्याचबरोबर कंबाईनची सुद्धा फाउंडेशन बॅच 3 जी आहे ती 7 जून पासून सुरू होणार आहे। जी काही दुसरी बॅच आहे फाउंडेशन 2 बॅच, तर तिचे ऍडमिशन जे आहे मित्रांनो चालू आहे, शेवटचे काही ऍडमिशन बाकी आहे डिस्काउंटेड फी मध्ये। कंबाईन साठी मेन्स साठी यशस्वी बॅच आपल्याकडे सुरू आहे। त्याचबरोबर विजेता नावाची ग्रुप सी ची रिव्हिजन बॅच आपण सुरू केलेली आहे। रिव्हिजन बॅच वगळता बाकी सगळ्या बॅच मध्ये नोट्स, टेस्ट सिरीज तुम्हाला बघायला मिळेल। या आपल्या नोट्स आहेत, त्यातून नोट्स पॅकच्या माध्यमातून सुद्धा परचेस करू शकता। यासाठी तुम्हाला आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर डायरेक्ट बॅच नका परचेस करू। तिथे बॅचवर क्लिक केल्यानंतर तिथे एक ऑप्शन येईल, खाली स्क्रोल केल्यानंतर हॅव अ कुपन कोड, तिथे क्लिक करा आणि तिथं अभ्यास 10 नावाचं कुपन जे आहे तर ते टाका। तुम्हाला अजून एक्स्ट्रा 10% डिस्काउंट जे आहे ते सध्याच्या जे काही बॅचेसवर डिस्काउंट आहे त्यापेक्षा ऍडिशनल अजून 10% डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल। आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज तुम्हाला लेक्चरचे नोटिफिकेशन बघायला मिळेल आणि इन्स्टाच्या पेजवर तुम्हाला अभ्यास विषयक रील्स बघायला मिळतील। सुरू करूया 22 मे रोजीचं करंट अफेअर्स। बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, भारताच्या अंतराळ परिस्थिती जागरूकता वाढवण्यासाठी कोणत्या दोन देशाने कोणत्या दोन संस्थांनी सहकार्य केलं आहे? तर बघा, आपण जर बघितलं तर स्पेस सिच्युएशन अवेअरनेस, भारताची सध्याची जी काही अंतराळ विषयक परिस्थिती आहे, आज आपण किती सॅटेलाइट सोडलेले आहे, आज आपल्याकडे कोणती सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल्स आहे, आपलं अपकमिंग मिशन्स काय, तर या जागरूकता वाढवण्यासाठी आपण जर बघितलं तर इस्रो आणि डीआरडीओ म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि डीआरडीओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या दोघांनी मिळून काय केलेलं आहे तर जॉईंट ऍडव्हेंचर जे आहे ते सुरू केलेलं आहे। आपण जर बघितलं तर यांचा उद्देश काय आहे तर जमिनीवर आधारित अवकाश परिस्थितीजन्य जागरूकता मजबूत करणं, म्हणजे लोकांना स्पेस विषयी अधिक माहिती देणं। आपण जर बघितलं तर ही जी स्पेस अवेअरनेस आहे त्यासाठी या दोन संस्था एकत्र आलेल्या आहेत। डीआरडीओ विषयी जाणून घेऊया। 1958 ला डीआरडीओ ची स्थापना करण्यात आलेली आहे। नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे। समीर व्ही कामत अध्यक्ष आहे आणि आपण जर बघितलं संरक्षण मंत्रालयाअंतर्गत डीआरडीओ येतं। पुढे जाऊया, दुसरा क्वेश्चन, कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती कायदेशीर बाबींवर सर्वोच्च न्यायालयाचे मत मागू शकतात? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींनी जवळपास 14 क्वेश्चन्सवर आपलं जे काही मत आहे सर्वोच्च न्यायालयाकडे ते मागितलेलं आहे। तर 14 क्वेश्चन जे आहे, 14 प्रश्न जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाला द्रौपदी मुर्मूजी यांनी विचारलेलं आहे। तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 143 नुसार हे प्रश्न जे आहे ते विचारले जाऊ शकतात। मग हे दोन प्रकारचे प्रश्न असतात मित्रांनो, एक म्हणजे घटना लागू होण्यापूर्वीचे क्वेश्चन आणि घटना लागू झाल्यानंतरचे क्वेश्चन। समजून घ्या की राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला घटना लागू झाल्यानंतरचा जर क्वेश्चन विचारला तर त्याचं उत्तर सर्वोच्च न्यायालय देऊ पण शकतं आणि नाही पण देऊ शकत, म्हणजे ते डायरेक्ट नाही म्हणतं। पण घटना लागू होण्यापूर्वीचा म्हणजे 26 जानेवारी 1950 चा जर क्वेश्चन असेल तर त्याला उत्तर जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाला द्यावंच लागतं। म्हणजे राष्ट्रपतींचा जो प्रश्न असेल त्याला उत्तर सर्वोच्च न्यायालयाला देणं भागच आहे। मग आता बघा, समजून घ्या मित्रांनो, दोन्ही केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने उत्तर दिलं तर ते दिलेलं उत्तर राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतं, म्हणजे राष्ट्रपती त्याला स्वीकारू पण शकतात आणि नकार पण देऊ शकतात। आय होप तुम्हाला समजलं असेल। परत एकदा रिपीट करतो, राष्ट्रपतींनी अलीकडे 14 क्वेश्चन जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाला विचारलेले आहे, म्हणून चर्चेत आलेले भारतीय राज्यघटनेचं कलम 143। आपण जर बघितलं तर सर्वोच्च न्यायालयात हे प्रश्न विचारण्यात आल्यानंतर हे प्रश्न दोन प्रकारचे असू शकतात। एक म्हणजे घटना लागू होण्यापूर्वीचा एखादा तह कराराविषयी प्रश्न असू शकतो, घटना लागू झाल्यानंतरच्या एखाद्या बाबतीशी संबंधित प्रश्न असू शकतो। घटना लागू होण्यापूर्वीचा जर प्रश्न असेल तर सर्वोच्च न्यायालयाला त्यावर उत्तर द्यावंच लागतं। घटना लागू झाल्यानंतरचा जर विषय असेल तर उत्तर सर्वोच्च न्यायालय देऊ शकतं, नाही पण म्हणू शकतं। सर्वोच्च न्यायालयाने समजून घ्या दोन्ही केसमध्ये जर उत्तर देऊन राष्ट्रपतीकडे पाठवलं तर राष्ट्रपतीवर ते जे काही सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे, उत्तर जे आहे ते बंधनकारक नसतं, ते फॉलो करणं, तर एवढं आपल्याला माहीतच असलं पाहिजे। यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तर त्याने कोणाला सन्मानित करण्यात आलेले? तर भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्कार, तर आता तो प्रदान करण्यात आलेला आहे जगद्गुरू रामभद्राचार्य यांना।
तर जगद्गुरू रामभद्राचार्य यांना तुम्ही बघू शकता, लहानपणीपासूनच जर आपण बघितलं तर ते अंध झालेले आहे, पण यांनी खूप सारे पुस्तकं जे आहे तर ते आपण जर बघितलं धार्मिक पुस्तकं जे आहे ते लिहिलेले आहे, त्यामुळे त्यांना संस्कृत भाषेसाठी जगद्गुरू रामभद्राचार्य यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर आता बघा 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जगद्गुरू रामभद्राचार्य यांना मिळालेला आहे. संगीत कला निधी पुरस्कार R.K. श्रीराम कुमार यांना मिळालेला आहे. 34वा सरस्वती सन्मान महोपाध्याय साधू भद्रेश दास यांना मिळालेला आहे. 2025चा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार तेनझिन गॅत्सो यांना मिळालेला आहे. 66वा महाराष्ट्र केसरी पुरस्कार वेताळ शेळके यांना मिळालेला आहे. लिस्बन शहराचा प्रतिष्ठित सिटी की ऑफ ऑनर द्रौपदी मुर्मू यांना मिळालेला आहे. 2025चा ग्लोबल व्हॅनगार्ड सन्मान प्रियंका चोप्रा यांना मिळालेला आहे. आणि दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार वैष्णवी राठोड यांना मिळाला आहे. चौथा क्वेश्चन, कोणत्या विमा कंपनीने अलीकडे प्रीमियम पेमेंटसाठी म्हणजे जे काही हप्ते वगैरे असतात ते LIC ची तुम्ही पॉलिसी घेतली, जीवन विमा तुम्ही घेतला तर त्याचा तुम्हाला हप्ता जो आहे तो भरावा लागतो, तर त्यासाठी व्हॉट्सअप बॉट सुविधा सुरू केलेली आहे. तर ही सुविधा जी आहे ती लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सुरू केलेली आहे. समजून घ्या मित्रांनो. तर यांनी एक व्हॉट्सअप सुविधा सुरू केलेली, व्हॉट्सअप बॉट सुरू केलेला आहे. समजा तुम्ही LIC ची जर पॉलिसी घेतली असेल तर तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून ती पॉलिसी जी आहे त्याचं पेमेंट जे आहे तर ते करू शकता. तर भारतीय जीवन विमा महामंडळाने अलीकडे प्रीमियम पेमेंटसाठी व्हॉट्सअप बॉट सुविधा जी आहे ती सुरू केलेली आहे. आता व्हॉट्सअपद्वारे सहजरित्या आपला हप्ता जो आहे ते लोक भरू शकतात. ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या स्मरणार्थ तिरंगा रॅली कुठे आयोजित करण्यात आली होती? ऑपरेशन सिंदूरच्या स्मरणार्थ तिरंगा रॅली जी आहे ती जम्मू मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर जम्मू मध्ये जर आपण बघितलं तर इंदिरा चौक ते विक्रम चौकापर्यंत ही रॅली आयोजित करण्यात आलेली आहे. शूर भारतीय सैन्याला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी जम्मू सिव्हिल सोसायटीने ही रॅली आयोजित केली होती. पुढचा क्वेश्चन बघा, एस्पॅन्योला ला हरवून बार्सिलोनाने त्यांची कितवे ला लिगा विजेतेपद जिंकलेलं आहे? तर ला लिगा नावाची स्पर्धा जी आहे ती बार्सिलोना फुटबॉल क्लबने जिंकलेली आहे. तिचं हे 28वे फुटबॉल विजेतेकप आहे. तर एस्पिनॅलोल ठीक आहे, तर असा हा फुटबॉलचा संघ होता, त्याला FC बार्सिलोना या टीमने हरवलेले. आज थोडं जमलिंग होत आहे, थोडे 3 तासाचं लेक्चर घेतलंय त्यामुळे माझं पण बोबडी थोडी वळतीये. बघा मित्रांनो, ला लिगा स्पर्धा बार्सिलोनाने जिंकलेली, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर दरवर्षी जागतिक एड्स लस दिवस जो आहे तो कधी सेलिब्रेट केला जातो? तर जागतिक जो काही एड्स लस दिवस आहे, आता जागतिक एड्स दिवस 1 डिसेंबरला सेलिब्रेट केला जातो, पण जागतिक एड्स लस दिवस जो आहे तो 18 मेला सेलिब्रेट केला जातो. कोणत्या राज्यात कालेश्वरम येथे 12 दिवसीय सरस्वती पुष्करलू महोत्सव आयोजित केला जातो? तर बघा मित्रांनो, सरस्वती नदी जी आहे ती गुप्त नदी मानली जाते. मग आपण जर बघितलं तर त्या सरस्वती नदीचा सन्मान करण्यासाठी सरस्वती पुष्करलू महोत्सव जो आहे 12 दिवसीय तो तेलंगणामध्ये सेलिब्रेट केला जातो. तेलंगणाची स्थापना 2 जून 2014 ची आहे. रेवंत रेड्डी मुख्यमंत्री आहे. जिष्णुदेव वर्मा राज्यपाल आहे. हैदराबाद तेलंगणाची राजधानी आहे. सिक्कीम राज्याने 16 मे 2025 ला आपला कितवा राज्य स्थापना दिवस जो आहे तर तो साजरा केलेला आहे? तर सिक्कीम राज्याची स्थापना 1975 मध्ये झाली होती. 36वी घटना दुरुस्तीने ही स्थापना जी आहे ती करण्यात आली होती. तर आपण जर बघितलं सिक्कीम राज्य जे आहे तर त्याच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. 16 मे रोजी आज सिक्कीम राज्याने आपला जो काही राज्य स्थापना दिवस आहे तो सेलिब्रेट केलेला आहे. तर अशा प्रकारे आजचं लेक्चर इथे समाप्त झालेलं आहे. आज करंट अफेअर्सचे काही जास्त क्वेश्चन नव्हते, तर रेग्युलर मी 12 क्वेश्चन घेत होतो, पण आज 9 क्वेश्चन जे आहे ते मिळालेले आहे. म्हणजे 9 घडामोडी ज्या आहेत त्या चर्चेतील आपल्याला बघायला मिळतात. त्यावरच तुम्हाला 2 टेस्ट क्वेश्चन आहे. कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती जे आहे ते कायदेशीर बाबींवर सर्वोच्च न्यायालयाकडून मत मागू शकतात? ऑपरेशन सिंदूरचे यशाच्या स्मरणार्थ तिरंगा रॅली जी आहे ती कुठं आयोजित करण्यात आली होती हे तुम्हाला सांगायचे. ठीक आहे, आपल्या राज्यसेवेच्या कंबाईनच्या वेगवेगळ्या बॅचेस ज्यामध्ये टेस्ट सिरीज नोट्स तुम्हाला बघायला मिळेल. विजेता नावाची रिव्हिजन बॅच सुद्धा ही सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर अभ्यासानंतरचा हा नोट्स पॅक आहे, हा सुद्धा तुम्ही परचेस करू शकता शेवटच्या कालावधीमध्ये रिव्हिजनसाठी.
तर यासाठी अभ्यास मित्रचं ॲप डाउनलोड करा, कुपन कोड टाका अभ्यास10 नावाचं, तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळून जाईल. टेलिग्राम आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करा. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.